नमस्कार मित्रांनो, आज आपण जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील दोंडखेडा या गावी आलो। आपले शेतकरी मित्र संजय पाटील यांचा आपल्याला फोन आला होता। फोन आल्यानंतर त्यांना आपण आजची तारीख दिल्यानंतर आज आपण त्यांच्या शेतात आलो। शेतात आल्यानंतर त्यांना जे विहिरीचा ऑडिओ बोर घ्यायची होती, तर वास्तविकमध्ये त्या विहिरीला ऑडिओ बोरला पाणीच नाही। विहीर एकदा दाखव, थांबवते येईल स्थापना मालून मित्रांनो, आपण आता इथे एक कॉईनच्या जो एरिया आहे दोंडखेड्याचा, आपण जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील दोंडखेडा या गावी आलो। संजय पाटील यांच्या शेतात आपण एक बोरचा पॉईंट नाण्याच्या आधारावर काढला। आता ही तुम्ही कुठे बघू शकता, पुढे यांच्या इथं बाजूला एक विहीर आहे। विहिरीला जेमतेम किती फुटी विहीर तुमची? 45 फूट विहीर आहे यांची। 45 फुटापर्यंत विहीर सध्याच्या घडीला पोल्टीचे 20 फुटावर त्याला ज्यावेळेस घेतली त्यावेळेस लागलं होतं। पण आता कसं असतं माहिती का, कालांतराने लोकांची विहीर बोर झाले, त्याच्यामुळं वरची पातळीचं जे पाणी ते कमी पडलं। त्यांना आता त्या विहिरीला पाईन काढला आणि इकडचे जे बोरवेल आहेत यांची खोली जेमतेम 600, 700, 800 पर्यंत आहे। इथलंही पाणी थोडं खुलंच लागणार आहे, सुरुवातीलाही पाणी लागणार आहे, पण खाली गेल्यानंतर बोरला चांगल्या प्रकारे पाणी लागेल। जेमतेम यांचं इथं 3च्या पंपाच्या पुढे पाणी चालायला असं पाण्याची अपेक्षा आहे। आता आपण बघूया, नाण्याच्या आधारावर कॉईन काढल्यानंतर आता आपण एक तांब्या घेतला, तांब्यात पाणी टाकलं आणि आता त्याच्यावर बघतो याचाही विहिरीचा आपला चांगला जे आता याचंही दाखवतोय तुम्हाला। बाजूला मित्रांनो, आज आपण आता इथे एक नारळ फोडलोय। नारळाचा मी तुम्हाला एक व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे बघा। आता या नारळाला असे इकडे एक तडा गेला, हा एक तडा आहे आणि हा एक तडा आहे। मतलब म्हणजे इथं आपण 3 जरी सांगितले, त्याच्यानंतर ह्या तळ याला बी समोर तडा आहे। म्हणजे हा एक बाजूला येणारा पदर आहे, हे जो पदर आहे ना, हे याला डबल कुणीकडे तरी एक जॉईंट फुटेल, 100% जॉईंट त्याला। तर याला असे 3 झऱ्याचे 3ही स्ट्रॉंग पदर आहेत, म्हणजे 3ही सारखे 3ही ठिकाणी चिरलं। हे कोणीच सांगत नाही तुम्हाला, असं नारळ जे नारळ फुटतं ना, असं कोणीच नाही सांगत आपल्याला। चांगलं तो बोर किती झालेला आहे? आधी 600-700 लोक जाईल पाणी। जर 600-700 लोक लागलं तर त्याच्या तुमच्या हिशोबाने बंद करा, तुमच्या एरियाच्या अनुसार। आणि इकडचा जो एरिया थोडासा फुलच होत राहतो। मित्रांनो, इकडे आपण एक बोरचा पाणी त्याला बोरचा पाणी दिल्यानंतर सुरुवातीला 80-90 वर थोडंफार लागेल, सोर्स काही एवढं जास्त नाही। पण या बोरला 550-550च्या पुढे चांगलं पाणी लागेल। जेमतेम हा बोर 600 ते 700 फुटापर्यंत जाईल। आणि इकडचा जो एरिया आहे, इकडच्या एरियानुसार जर एक विचार केला तर इकडच्या एरियात खोलच पातळी आहे। जेमतेम इकडचे बोर 700-800 कितीपर्यंत, 1000-1100 पर्यंत जातात। पण तरी या बोरला 600 ते 700 फुटापर्यंत यांचं काम होईल असं अपेक्षा आहे। या बोरला 3 टप्प्यात पाणी लागेल। एक लागेल सुरुवातीला 550, एक 650 दरम्यान 100 फुटाच्या अंतरावर, एक सुरुवातीला 90-100, तर त्याच्यात थोडंच पाणी लागणार, एवढं काही विशेष पाणी लागणार नाही। पण 500 पार झाल्यानंतर या बोरला पाणी चांगलं लागेल। आणि इकडे ही पातळीच्या हिशोबाने जर विचार केला तर पाणी खोलच लागतं। आता बघू आपण, या 2-3 दिवसात यांचा बोर होईल। बोर झाल्यानंतर रिझल्टही आपल्याला लवकर येईल। धन्यवाद।